वेलकम टू आचार्य डिजिटल. आचार्य डिजिटल ही 1729 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड या ऑफलाईन कोचिंगची डिजिटल विंग आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट महिन्यामध्ये असं काहीतरी प्रिपरेशन असावं की ज्या माध्यमातनं ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जास्त झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क कसे घेता येतील त्यासाठी तुम्हाला गायडन्स मिळायला पाहिजे. आणि ते गायडन्स देणारे जे कुठले फॅकल्टी वर्ग असतील तर असे अनुभवी असतील की ज्यांनी त्यांच्या 10th स्टँडर्डमध्ये त्या लेव्हलचं चांगलं काहीतरी प्रिपरेशन करून मार्क्स मिळवलेले असतील. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण 26 तारखेपासून सलग 7 दिवस आचार्य सप्ताह म्हणजे अखंड आचार्य सप्ताह या नावाने एक लेक्चरची सिरीज तुम्हाला देतोय. त्याचा शेड्यूल तुम्हाला खालील दिलेल्या लिंकमध्ये मिळेल. आणि ह्या पर्टिक्युलर 7 दिवसाच्या कोर्सनंतर तुमचे जे काही कन्सेप्ट्स वीक राहिलेले असतील किंवा एखादा पेपर कसा प्रेझेंट करायला पाहिजे आणि मॅथ्स आणि सायन्स हे खास करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अवघड जाणारे जे विषय आहेत तर ह्या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहिला पाहिजे, न्यूमरिकल कसे सॉल्व केले पाहिजे, ह्या सगळ्यांचा सारांश किंवा ह्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल तुम्हाला आचार्य अकॅडमीचे जे काही एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज असतील, ज्या फॅकल्टीजनी 10thच्या हजारो विद्यार्थ्यांना गाईड केलेलं असेल आणि असे काही फॅकल्टीज असतील की ज्यांना 10th स्टँडर्डला 100 पैकी 100 म्हणा, 100 पैकी 99, 100 पैकी माझ्या काळात 150 पेपरचा मॅथमॅटिक्सचा पेपर होता. सो मला गणितामध्ये 133 मार्क होते. सो माझ्यापेक्षाही बरेचसे जास्त मार्क असणारे जे कुठल्या आचार्य अकॅडमीचा स्टाफ असेल ते तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टमधल्या वेगवेगळ्या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला मदत करेल. सो सगळ्यांना 10वी नंतर क्रेज असतं की शाहू कॉलेजला जावं, कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा लातूरचं नाव फार फेमस आहे. सो शाहू कॉलेजमधीलच काही स्टाफ आहे की जे तिथून शिकलेले आहेत, नंतर COEP कॉलेजला शिकलेले आहेत आणि आचार्य अकॅडमी हे COEP कॉलेजच्याच सगळ्या पासआउट स्टुडंटनी मिळून चालू केलेला स्टार्टअप असल्या कारणानं मी काही तुम्हाला माझे मित्र आहेत जे तुम्हाला फिजिक्सबद्दल शिकवतील, काही मॅथ्सबद्दल शिकवतील आणि त्यांचासुद्धा मॅथ्सचा स्कोअर तुमच्यापर्यंत सांगतो जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून जास्त चांगल्या प्रकारे गायडन्स घेऊ शकाल. सो माझा मित्र साई योगेश पांचाळ आहे जो MST CETमध्ये त्याला 183 मार्क होते आणि राज्यात 113वा रँक होता आणि तो फिजिक्स हा विषय छान पद्धतीनं शिकवतो. तुला 10वीचे मार्क किती होते बाबा? 10वीला मला 96% होते आणि मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये मला 149 आणि सायन्समध्ये 99 मार्क्स होते. माझ्यापेक्षा खूप जास्त मार्क होते त्याला, त्यामुळं तो तुम्हाला फिजिक्ससाठी छान गाईड करू शकेल, तो फिजिक्स शिकवेल. त्यानंतर काही चॅप्टर असतील मॅथचे ते मला मॅथ्स आवडतं, फिजिक्स आवडतं आणि मॅथ्स या विषयातले काही टॉपिक 10वीसाठी तुम्हाला लास्ट महिन्यामध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे ते मी शिकवेन. त्यानंतर रिसेंटली म्हणजे आम्ही 2015चे पासआउट आहोत COEPचे. आता रिसेंटली 2023चा पासआउट म्हणून एक समर्थ आहे, तो पण राजश्री शाहू कॉलेज लातूरलाच होता. तुझे गणिताचे मार्क किती रे बाबा? मला 98 मार्क्स होते. ओके. सो समर्थ पण लास्ट 1 वर्षापासून आचार्य अकॅडमीमध्ये मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस विद्यार्थ्यांच्या मार्कांचं जे काही कुणाला किती मार्क पडतात, कसे मार्क वाढवायला पाहिजे त्यासाठी COEPचा इंजिनियर असल्या कारणानं तो त्यामध्ये रिसर्च करतो, त्यामध्ये विद्यार्थ्यांना गाईड करतो. त्याच पद्धतीने आमची दुसरी टीम मेंबर पण आहेत जे टोटल इथे सगळे कॅमेऱ्याच्या पुढे ना थोडं अवघड आहे कारण 10-20 लोक तुम्हाला त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला शिकवतील. त्यानंतर COEPचा आमचा एक अविनाश मित्र आहे, तो सुद्धा फिजिक्स हा विषयातले काही चॅप्टर तुम्हाला शिकवतील. त्यालाही 10वीला सायन्समधला चांगला स्कोअर होता. किती स्कोअर होता बाबा? माझं सर 97 होता मॅथ्समध्ये, 95 होता सायन्समध्ये. सो तुम्हाला अशा प्रकारे आचार्य अकॅडमीच्या डिजिटल विंग 1729 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची पॅरेंट कंपनी ही आणि आचार्य डिजिटल ही जी डिजिटलमधील काम करणारी कंपनी आहे. सो ह्या माध्यमातून तुम्हाला 26 जानेवारीपासून दररोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत वेगवेगळ्या शेड्यूल वाईज ते टॉपिक, त्या सरांचं नाव, त्यांचा अनुभव हे तुमच्यापर्यंत येत आहे. त्यामुळे तुमचे जे जे वीक पॉईंट असतील तर ते तुम्ही कुठल्या कुठल्या टायमिंगला कुठला चॅप्टर असताना टाईम काढायला पाहिजे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत खालील दिलेल्या तुम्ही PDFला डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुमचा वीक पॉईंट आणि तो चॅप्टर बघू शकता. आणि विशेष करून तुम्हाला
लास्टच्या दिवशी एक डॉक्टर अल देशमुख म्हणून सर आहेत जे पेपर सेटरच्या समितीमध्ये होते, ते तुम्हाला पेपरचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतील. धन्यवाद.